सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला पहिल्यांदा पाहत असाल, आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. कालपासून अनेक शिवसैनिकांचे फोन कॉल्स होत आहेत, काहींचे मेसेजेस होत आहेत, व्हॉट्सअप येत आहेत. चाकणकर आणि भोंदू खरात याबद्दलचं आपलं मत नेमकं काय, एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या. मी विचार करतो, आपण एवढी मेहनत करतो, या सगळ्या गोष्टींवर आपण एक विश्लेषण ठेवतो, सगळं आगापिछा सगळं काही दाखवतो, त्याचं फलित काय होतं. पण 2 दिवसांनंतर तुम्ही विसरून जाता, 2 दिवसांनंतर नवे विषय आलेले असतात. आपण ह्या सगळ्या प्रकरणांना विसरून जातो. उद्या चाकणकर खासदारकीला उभी राहील, आमदारकीला उभी राहील, नगरसेवकाला उभी राहील, सरपंचाला उभी राहील आणि निवडूनही येईल. निवडून देणारे तुम्ही आम्ही असणार. आपल्याला सगळं काही आपल्या स्मृती भ्रंश झालेला असणार, आपल्या म्हणजे बुद्धीतून सगळं विसरून गेलेलं असणार. ना तुम्हाला फरक ना आम्हाला फरक. आता बघा ना, तो मुलुंडचा नागडा पोपट नाचून गेला. नागड्या पोपटाने काय काय कारनामे दाखवले, काय काय दाखवलं तुम्ही सर्वांनी पाहिलं. त्या नागड्या पोपटाने एवढे कारनामे करून सुद्धा त्याच्या घरातल्या व्यक्ती या महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येतात. हा नागडा पोपट मानाने महापौरांच्या बाजूला जाऊन बसलेला असतो, मानाने मीडियावर येत असतो. म्हणजे लाज नसल्यासारखा हा माणूस सगळीकडे फिरतो. ह्याच्या जागी एखादा चांगल्या घरातला असता तर त्याने केव्हाच संपवून घेतलं असतं. ह्या माणसांना आपण पुन्हा तो मान देतो. मग मला सांगा काय फरक पडतो. म्हणजे महाराष्ट्राचा आता बातम्यांचं जर सांगायचं झालं तर बातम्या येतात जातात संपतात. 2 दिवस, जास्तीत जास्त 2-3 दिवस. एक उपमुख्यमंत्री अख्खा खपला जातो. त्याच्या मृत्यूवर साधा विधानसभेत नाही ना लोकसभेत नाही एक शब्द उच्चारला जात नाही. ना घरातले, ना बायको, ना मुलं, ना त्यांच्या पक्षातलं कोणी नाही. ते रोहित पवार असतील, ते मिटकरी असतील किंवा ठोंबरे पाटील असतील, यांनीच काही ते खाल्ल्या मिठाची किंमत जागलेली आहे. माझा विषय हा नाही, पण फरक काय पडतो आपल्याला. तरी सुद्धा तुमच्या विनंतीला मान देतो. आता हा जो कोणी भोंदू बाबा आहे, या भोंदूला तसं पाहायला गेलं तर फार महत्व नाही, पण त्याच्यासोबत जो राजकीय लोकांचा वावर आहे तिथून त्याची खरी कहाणी सुरुवात होते. भोंदूची बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी आहे, बऱ्याच ठिकाणी करोडोंची प्रॉपर्टी आहे. भोंदूचं वयही जास्त आहे. भोंदू 50-55च्या पुढचा आहे. पण भोंदूला चाळे मात्र मोठमोठे लागलेले आहेत, डोहाळे मात्र भिकेचे लागलेले आहेत. आणि ह्याच्यासोबत, ह्या भोंदू सोबत महत्वाचं काय होतंय, महाराष्ट्राचा महिला आयोग आणि समस्या किंवा जो व्हिडिओ आपण पाहतोय तो महिलांच्या संदर्भातला आहे. तक्रार देणारी सुद्धा महिला आहे, पण ज्यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत ती सुद्धा महिला आयोगाची अध्यक्ष आहे आणि ती आहे चाकणकर. आता चाकणकर, मला खरं तर हा पहिला प्रश्न हा येतो माझ्या मनामध्ये. चाकणकर असतील किंवा चित्रा वाघ असतील, एक तुम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारतो. आपलं बघा काही स्क्रिप्टेड नसतं, जे आहे ते तोंडावर. चाकणकर आणि चित्रा वाघ ह्या 2 भगिनींना म्हणतो मी, चांगला शब्द वापरतो, भगिनींना किंवा ह्या भगिनींचं असं नेमकं काय सामाजिक आयुष्यातलं कार्य आहे ज्याच्यामुळे ह्यांना एवढी मोठी मोठी पदं मिळतात. एक तरी काम पटकन तुमच्या तोंडामध्ये येईल की हे काम आहे, या चाकणकरचं हे काम आहे जे सामाजिक आयुष्यात सगळ्यात मस्त काम केलंय, किंवा ह्या कुठल्या जिल्ह्यात कुठे काम करतात, काही कशाची आता पता नाही, पण मोठमोठी पदं मात्र मिळतात. याचं काय गौडबंगाल आहे जरा एकदा कमेंटमध्ये लिहून दाखवावं. तुमची मतं मी चांगलीच जाणतो, पण तरी सुद्धा एकदा कमेंटमध्ये लिहून दाखवावं ह्या दोघींचं काय असं काम आहे भरीव सामाजिक क्षेत्रातलं. मी राजकीय क्षेत्रातलं नाही विचारते, सामाजिक क्षेत्रातलं. आता ह्या चाकणकराला खरं तर सपोर्ट करणारे सुद्धा तितकेच दोषी. आणि महाराष्ट्राचा कृषी मंत्री तो भरणे नावाचा, याला एवढा काय पुळका आला त्या बाबाचा की हे सुद्धा एक लाभार्थी आहेत बाबाकडनं घेतलेले त्या गुंगीच्या औषधाचे. बघा ना, हा म्हणतो त्या चाकणकरांचा, मला सुरुवात इथून करायची, नंतर मी काही महत्वाच्या गोष्टी दाखवेन. हा भरणे नावाचा कृषी मंत्री, याला कृषींची कामं कमी पडली, शेतकऱ्यांचे विषय कमी पडले, हा चाकणकराची बाजू घेत सुटला. हे सुद्धा लाभार्थी. आणि खरं तर या सगळ्यांमध्ये ना, ह्या सगळ्यांना सह आरोपी करून घ्यायला हवं. हे जे बाजू घेत आहेत यांच्या सुद्धा चौकशी झाल्या पाहिजे. जरा पहा हा मंत्री. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाहीये. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला, आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले, कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील, किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो,
हे झालं त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर यांची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा मला तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. मग तुम्ही जर फोटो काढला त्यात फोटो काढला म्हणजे त्यात काय चूक आहे का माझी? काही नाही. मी खरं तर या भरणीला जरा बाजूला करतो, कारण ही असली माणसं निवडून येतात, तुम्ही निवडून देता, मग आपल्या बोड्यावर येऊन बसतात 5-5 वर्ष. ही असली बाबांचं दर्शन, महाराजांचं दर्शन, महाराज महाराज कसले महाराज, हे असले महाराज. यांना तुकोबरायांच्या भाषेत यांना काय म्हणतात? तुका म्हणे ऐसे कैसे भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप. डोळे झाकून नाही, डोळे खुले ठेवून पाप करतात. हे तुकोबरायांच्या काळात डोळे झाकून करत असतील, आता खुले ठेवून पाप केली जातात. राया पुढे काय म्हणतायत तुकोबराया? दावी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. भोगी विषयांचा सोहळा घडतंय, हे घडतंय. तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. जळो तयाची संगतीने हा म्हणतो हिंदू, हा म्हणतो आपण हिंदू आहोत, आपण गुरु करून घेतो, या असल्यांची संगत करून घेतो आपण. आमचे डोळे हेपालले नाहीत बघण्यासाठी, जे दिसतं ते चांगलं, खरं काय खोटं काय हे कळतं. आमचे डोळे हेपालले नाहीत असले गुरु करून. आम्हाला लायकी तर कळते माणसाची समोरच्या, हे काय काय लायकीचा माणूस आहे ते. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, यांच्या गुरुची महती दाखवतो, कशा प्रकारे याची महती बघा ना जरा. हा व्हिडिओ पहा. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन याला महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या खळबळजनक घटनेनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. या भयानक प्रकरणाची व्याप्ती पाहता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल असे नाव दिले आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेक खळबळजनक दावे करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी स्पष्ट केले की नाशिक पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एका पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळून आले आहेत. यामधीलच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी खरात व महिला बंद ऑफिसमध्ये विवादास्पद स्थितीत आढळले आहेत. या स्वयंघोषित ज्योतिषाच्या दरबारात नेहमीच अनेक बड्या राजकीय नेत्यांची उठबस असायची. या कथेत ज्योतिषाच्या सांगण्यावरून अनेक नेत्यांनी विशिष्ट प्रकारची पूजा करणे तसेच स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेण्यासारखे अघोरी प्रकारही केले असल्याची मोठी चर्चा आहे. दरम्यान हे ऑफिस कोणाचे, व्हिडिओमध्ये दिसणारी संबंधित महिला कोण, या व्हिडिओमध्ये ऑफिसच्या बाहेर वेटिंग एरियामध्ये दिसणारे लोक कोण, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन पाहता अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याच्या डोक्यावर छत्री धरली असेल, याचे पाय धुतले असतील, ते हळद कुंकू वाहिलं असेल कशावर तरी. नवल वाटतं मला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी थोडी तरी शहानिशा केली असेल. बरं, हा मगाचा तो कोण, तो भरणे नावाचा कृषी मंत्री म्हणतो फोटो काढले जातात, असंच कोणी येतं फोटो नाही, विषय फोटोचा नाही. फोटो असं तर आमच्यासारखी माणसं बोलणार पण नाही. छत्री धरणं, पाय धुणं, त्याच्या संस्थेमध्ये एखाद्या पदावर राहणं, ट्रस्टीमध्ये राहणं, त्याच्या संस्थेमध्ये विचार करा. म्हणजे ही असली माणसं आम्ही निवडून देतो, हे असले महिला आयोगाचे अध्यक्ष असल्यानंतर या असल्या भोंदून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात ना व्यवस्थित, काय प्रकार होता तो. काय करावं ह्या असल्या प्रकारांना बघितल्यानंतर. बघा ना ह्याचे कर्मकांड ह्याने काय काय केले जरा पहा. त्या पीडितेनं तिची जी तक्रार आहे, जी ऑफिशियल कंप्लेंट तिने याची केलेली होती, त्यात सुद्धा तिने हे सगळं जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यात तिने काय सांगितलंय ते बघा. ती असं म्हणते की तो तुम्हाला चेंबरमध्ये बोलवायचा आणि त्यानंतर तो तुम्हाला एक पेढा खायला देतो. म्हणजे त्यांनी तिला एक पेढा खायला दिला होता. मग पाणी म्हणून काहीतरी कडवट त्यांनी तिला प्यायला दिलं. ते गुंगीचं औषध होतं असं म्हटलं जात आहे. नंतर व्हायरल व्हिडिओमध्येही आपल्याला तो तसंच करताना दिसतोय की तो त्या महिलेच्या डोक्यावरती एक तांब्या जो आहे तो ठेवतोय आणि तिला पाठ करून उभं राहायला सांगतो. आणि या ज्या महिलेनं तक्रार दिली त्या महिलेनं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की त्या खोलीत बोलवतो, तुम्हाला काहीतरी खायला देतो, म्हणजे पेढा किंवा अशा प्रकारचा. तिला त्यांनी पेढा खायला दिला होता.
त्यानंतर त्यांनी तिला पिण्यासाठी पाणी दिलं, पण ते पाणी हे पाण्याच्या चवीसारखं लागत नव्हतं, तर ते अतिशय कडवट आणि काहीतरी वेगळंच लागत होतं, असं त्या महिलेनं, त्या पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलंय. त्यानंतर तो तांब्या जो आहे, तो तांब्या तो तुम्हाला तुमच्या डोक्यावरती घेऊन उभं राहायला सांगतो, तुमचे डोळे बंद करायला सांगतो, त्या ऑफिसमधले लाईट्स जे आहेत ते लाईट्स तो बंद करतो आणि त्यानंतर एक मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायला लावतो आणि मग तो स्वतः येऊनही ते मंत्र म्हणतो. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ह्या महिलेला, म्हणजे जिने तक्रार केली आहे त्या महिलेला, मी कृष्ण आहे आणि तू माझी राधा आहेस असं म्हणत तिला मोहित करायचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा त्यांनी केला. नंतर तिला तिने ज्या वेळेला थांबवण्याचा त्याला प्रयत्न केला तर त्यावेळेला त्यांनी तिला धमकवायला सुरुवात केली आणि फक्त एकदा नाही तर अनेकदा तिच्यावरती बलात्कार केला. सो अशा पद्धतीनं तिथे ज्या महिला येतात त्या महिलांवरती तो अत्याचार करायचा आणि याचे 58 व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेत. तो लोकांना अंगठ्या किंवा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन असं सांगायचा, वेगवेगळे जे स्टोन्स असतात ते स्टोन्स तो त्यांना द्यायचा आणि म्हणायचा की हे पेंडंट घाला, तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील, किंवा हे करा आणि ह्या मंदिरात जा, 11 नारळ वाहा आणि मग तुमच्या समस्या दूर होतील, असं वेगवेगळ्या गोष्टी तो त्यांना सांगायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्या चेंबरमध्ये, त्याच्या त्या ऑफिसमध्ये तो महिलांना गुंगीचं औषध देऊन, म्हणजे काहीतरी खायला देऊन, पिण्यासाठी पाणी देऊन तो त्या महिलांवरती अत्याचार करायचा. आणि जर महिलांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना धमकवायचा, असं ती जी महिला आहे जिनी तक्रार केली होती आणि मग याला अटक झाली त्या महिलेनी तरी हे असं सांगितलेलं आहे. मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलंय हा ग्लासामध्ये गुंगीचं औषध द्यायचा, पण व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहाल तर ह्याने ग्लासामध्ये गुंगीचं औषध नाही, काही आणखीच टाकलेलं दिसतंय. काय टाकलेलं दिसतंय आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. मी तुम्हाला चाकणकरांचा एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी चाकणकर त्याचे गोडवे गाताना काय काय म्हणतायत जर तुम्हाला ऐकायला हवं. पहिलं वाक्यच तुम्ही नीट ऐका. पहिल्या वाक्यात त्यांनी काय म्हटलंय, जेव्हा या महाराजाला भेटून आम्ही येतो किंवा महाराजांचा आशीर्वाद ज्यावेळेस आम्हाला मिळतो आमच्यामध्ये ऊर्जा येते. पहिलंच वाक्य नीट ऐका जरा हा व्हिडिओ. दाखवावं वाटत असतं. आमच्या साऱ्यांचं आयुष्य म्हणजे समुद्रामधून जाणारं एक नाव किंवा जहाज आहे आणि याला एका होकायंत्राची गरज आहे. हे होकायंत्राचं काम तुम्ही आमच्या साऱ्यांच्या आयुष्यात करताय. मला असं यामध्ये कधीही आयुष्यात असं वाटते की आता अंधार पडेल की काय, आता दुःखाची कातडी पसरेल की काय, त्यावेळेस तुमची आठवण प्रत्येकालाच होती. तुम्हाला भेटून गेल्यानंतर, तुमचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये जी ऊर्जा येते. आपपेटीतल्या काडीमध्ये अग्नी असतो पण तो पेटवावं लागतो. बीजामध्ये अंकुर असतं पण ते बीज पेरावं लागतं. तसंच तर प्रत्येक माणसामध्ये आत्मभान असतं, पण त्या आत्मभानाला जागा करायचं काम आपण करताय आणि म्हणूनच आम्ही सगळे उपस्थित आहोत. या निमित्तानं तुमच्यासाठी एकच वाक्य म्हणावंच वाटतं. शुभा तुझ्या पायाची धूळ मी, शुभा तुझ्या पायाची धूळ मी, नदी नक्कीच नाही पण छोटीशी जुळजुळ मी. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असताना विदा कर्दीकर म्हणतात त्याप्रमाणे हिरव्या पिवळ्या मनावरून हिरवी पिवळी झालर घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापीच्या ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे आणि दुधाच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. पिसाळलेल्या दर्याकडून उसाळलेली आया घ्यावी, भारावलेल्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण आम्हाला भरभरून दिलं, आता काय घ्यावं हा प्रश्न पडतो. आमची ओझरे देखील कमी पडतील का आपण देत गेलात. आणि म्हणूनच आमच्या सर्वांच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या हातात एक कप चहाचा असला तरी त्या आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार तर त्या एक कप चहासाठी 1180 माणसं काम करतात. म्हणजे आपण या समाजामध्ये आलो, या समाजाचे कुठेतरी देणेकरी आहोत, पण या सगळ्यांचे ऋण आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणून जीवन मरण यामध्ये श्वासाचं अंतर हे 3 मिनिटाचं असतं. परत जर श्वास चालू झाला तर जीवन मिळतं, नाही मिळाला तर करता कविता तो असतो. निमित्त मात्र म्हणून आपण काम करीत असतो. पण आमच्यासाठी आमचं निमित्त मात्र आम्ही जरी असेल तरी आमचे करता कविता तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या माध्यमातून पुढे ना पुढे समाजाचं ऋण फेडण्याची जबाबदारी नक्कीच आम्ही फेडण्याचं काम करू. आणि पुन्हा एकदा काय म्हणावं या व्हिडिओला पाहिल्यानंतर, महाराजांना भेटून आल्यानंतर आमच्यामध्ये ऊर्जा येते, महाराजांनी आम्हाला ओंजळ भरभरून दिलं, काय दिलं, किंवा महाराजांचा आशीर्वाद घेऊन सामाजिक आयुष्यात आम्ही मिळेल ती जबाबदारी पेलू, कठीण आहे. मला अजून एक प्रश्न पडतो,
तो निलेश राणे, नवनाथ बन, अजून कोण ह्यांचे पिलावळी, जी फक्त मुस्लिम किंवा इतर धर्मीय आले की ह्यांना ते धर्म खतऱ्यामध्ये येतो. मला वाटतं अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक आहे, पुण्यामध्ये सुद्धा त्या कुलकर्णीबाई आहेत, अनेक आहे त्यांच्यामध्ये. गायब गायब, सापडणारच नाही तुम्हाला. तो तुषार भोसले नावाचा सुद्धा यांचा आध्यात्मिकचा कोणी. विचार करा, ह्याच त्या चाकणकर बाई ज्या बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला देत होत्या आणि पोथ्या पुराणांना नावं ठेवत होत्या की पोथ्या पुराण आपण जास्त वाचतो, संविधान वाचलं गेलं पाहिजे, आपण कर्मकांडामध्ये जास्त अडकून पडतो. जरा पोथ्या पुराण जरी वाचले असते ना ताईंनी, तरी सुद्धा हे असते प्रकार केले नसते. पहा, पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय, आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. ज्या संविधानाचा दाखला या चाकणकर देत होत्या त्या संविधानात सुद्धा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा अशा प्रकारचं सांगितलं गेलेलं आहे. त्यांना काय करणार हे अघोरीवाले, अघोरी विद्या शिकणारे. विचार करा, मला आजची सुषमाताईंची प्रेस मी पाहिली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं यांच्या अनामिकेला म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटाला कायम एक बँडेज बांधलेली असते गेल्या 3-4 महिने. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही, या अघोरी विद्येवर मी विश्वास ठेवत नाही, या सगळ्या गोष्टी मला पटत नाहीत. पण ज्याच्याविषयी ती विद्या करायची तिथे जाऊन ते रक्त सांडायचं अनामिकेचं आणि मग ते काय व्हायचं, कुठली अमावस्या कुठली पौर्णिमा मला माहित नाही. पण त्यांनी काही फोटो प्रसिद्ध केले, तेही मी तुम्हाला दाखवतो. अगदी 3 महिने सलग त्यांच्या बोटाला ती 3 महिने सलग, कारण कुठली जखम अशी 3 महिने राहत नाही, बँडेज मारलेली सलग 3 महिने. जरा पहा, चाकणकरांच्या प्रत्येक फोटोमध्ये करंगळीच्या बाजूच्या बोटावर अनामिकेवर एक बांधलेलं बँडेज दिसेल. सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये सलग 3 महिने अशी कोणती जखम झाली होती? खरं सांगू का, या कर्मकांडामध्ये, या असल्या अघोरी विद्येमध्ये आपल्याला कवडीचा रस नाही. विषय हा आहे की ही मानसिकता कशी तयार होते. आणि तुम्हाला 1-2 उदाहरणं मला अजून द्यावी लागतील. समाजामध्ये या सगळ्या विषयांना कोणी घेत नाही ना, लोकसभेत कोणी हे विषय काढत किंवा विधानसभांमध्ये हे विषय काढले जात. तुम्ही पहा, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमावर असाल, टेलिव्हिजनवर मला माहित नाही, पण सोशल मीडियावर विशेषतः म्हणजे जे डॉक्टर दाखवले जातात, ते हाडांचे काही डॉक्टर, त्याला कायरोप्रॅक्टिस म्हटलं जातं, ते डॉक्टर कशा प्रकारे ते हाडं मोडतानाचे आवाज वगैरे तुम्ही पाहिले असाल. काही हाडं मोडतात, काही पाठ मोडतात, मान मोडतात. त्याची मार्केटिंग करताना ज्या प्रकारे मॉडेल्सला बसवतात, ज्या प्रकारे ते बिभत्स चाळे दाखवले जातात, खऱ्या अर्थाने त्याला मी चाळे हा शब्द नाव देईल. त्यामुळे संबंध पेशा बदनाम. आज त्याच्यामध्ये लाखोंनी डॉक्टर असतील, हे 8-10 काही आहेत, या 8-10 जणांमुळे संबंध पेशा बदनाम होऊन जातो. म्हणजे आपल्या पेशंटला आपण कशा स्वरूपात दाखवलं गेलं पाहिजे, डॉक्टर आणि पेशंटचं, गुरु आणि शिष्याचं ही जी नाती कशी असली पाहिजे. आता मगाच्या गुरु शिष्याचं नातं बदनाम झालं. आता इथे ह्याचे मी काही व्हिडिओ दाखवत बसणार नाही तुम्हाला. हजारो व्हिडिओ कायरोप्रॅक्टिसच्या नावाखाली तुम्ही टाका सोशल मीडियावर, तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. खरं आहे की खोटं आहे एवढं फक्त सांगा, मी जे म्हणतोय ते. किंवा दुसरा जो विषय माझा आहे, जो काल परवामध्ये मला वाटतं विधानसभेमध्ये तो जिमच्या ट्रेनर्सचा काढला, त्यापेक्षा हा विषय घ्यायला पाहिजे होता. सोशल मीडियावर टॅटूच्या नावाखाली, टॅटू आर्टिस्टच्या नावाखाली जो काही बिभत्सपणा दाखवला जातो, जे काही बिभत्सपणे अंग प्रदर्शन केलं जातं, जाणीवपूर्वक केलं जातं, आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी केलं जातं, याच्यावर कोणी काही बोलणार नाही. हे सगळे प्रकार आहेत, हे कुठं ना कुठंतरी हे सुद्धा थांबले गेले पाहिजेत. कोणी याच्यावर आवाज उचलत नाही. ही शोकांतिका आहे खऱ्या अर्थाने. असो, जे काही असेल ते आपण हे विषय घेतले, तुमच्या आग्रहाखातर, तुमच्या आग्रहाचा मान ठेवला. काही घडेल ना घडेल माहीत नाही, पण विषय घेणं गरजेचं होतं. पाहूयात भविष्यात या सगळ्या प्रकरणावर, या महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलवर, म्हणजे बाहेरच्या एप्स्टीन हो पण हो न हो, महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईलवर नेमकं काय घडतंय तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. 2 दिवसानंतर कदाचित या बातम्या गेलेल्या असतील, मी तुम्हाला याची आठवण सुद्धा करून देईल. बघा, 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला म्हणालो होतो ह्या बातम्या टिकणार नाहीत, 2 दिवसांनी गायब होणार. अख्खा उपमुख्यमंत्री गेला. किती दिवस बातम्या चालल्या? 6. त्यांनी त्याच्या आयुष्याची किती वर्ष राजकारणात घालवली? 40. बातम्या किती दिवस चालल्या? 6. म्हणून म्हटलं ना, जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय. असो,
तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.